नमस्कार मित्रांनो, मी धीरज आयरे स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 22 एप्रिल 2026. आम्ही सकाळी सकाळी निघालो आहोत हिमाचल प्रदेशातील जगप्रसिद्ध अटल टनल रोहतांग पाहण्यासाठी. मनालीहून लेह लडाखच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही टनल म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे. चला तर मग या 5 मिनिटाच्या ब्लॉगमध्ये जाणून घेऊया अटल टनलची भन्नाट स्टोरी. तुम्हाला एक सजेशन आहे, तुम्ही जर अटल टनल बघण्यासाठी निघत आहात तर तुम्ही तुमच्या हॉटेलवरून ट्राय करा की सकाळी 7 वाजता तुम्ही अटल टनलच्या दिशेने जा, कारण की तुम्हाला या वेळेला ट्रॅफिक खूप कमी मिळणार आहे. आता आपण प्रवेश केला आहे साऊथ पोर्टर या गेटवरून अटल टनलमध्ये. पूर्वी मनालीहून लाहोल स्पिती किंवा लेहला जायचं असेल तर रोहतांग पास पार करावं लागायचं. बर्फवृष्टीमुळे हा रस्ता वर्षातील अनेक महिने बंद असायचा. त्यामुळे स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना खूप अडचणी यायच्या. ही समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने एक भव्य प्रकल्प सुरू केला आणि तयार झाली अटल टनल. ही टनल समुद्र सपाटीपासून सुमारे 10,000 फूट उंचीवर आहे आणि तिची लांबी 9.02 किलोमीटर इतकी आहे. ही जगातील सर्वात लांब हायवे टनलपैकी एक मानली जाते. या टनेलमुळे मनाली ते केलाँगचं अंतर तब्बल 46 किलोमीटरने कमी झालं आहे आणि प्रवासात 4 ते 5 तासांची बचत होते. या टनेलचं नाव भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आलं आहे. त्यांनी 2000 साली या प्रकल्पाची घोषणा केली होती. अनेक वर्षांची मेहनतीनंतर 3 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. टनलच्या आत आधुनिक सुविधा दिल्या आहेत. CCTV कॅमेरे, फायर सेफ्टी सिस्टम, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि उत्तम व्हेंटिलेशन सिस्टम. त्यामुळे इतक्या मोठ्या टनलमधून प्रवास करणे अगदी सुरक्षित आणि रोमांचक वाटतं आणि हो, बर्फासारखं खूप थंड पण वाटतं. महत्त्वाचं सांगायचं झालं, कारण की मी पण एक स्वतः ड्रायव्हर आहे, तर तुम्हाला टनलमध्ये स्पीड लिमिट कंपल्सरी फॉलो करायच्या आहेत, कारण की इथे जागोजागी खूप हायटेक कॅमेरे लागलेले आहेत. इथे ओव्हरटेक करणं कंपल्सरी मना आहे. थंडगार वारा, जोरात वारा, ज्याचा आम्ही असा मस्त मनसोक्त आनंद घेत अटल टनलमधून जात आहोत. खूप थंड वाटत आहे. खूपच तुम्ही मनालीला येणार असाल तर तुम्हाला इकडून जाणंच आहे, कारण की तुम्हाला जर कोकसर जायचं आहे किंवा सिसूला व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला अटल टनल व्हिजिट करूनच जायचं आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही जाताना फोटोग्राफी वगैरे करणं टाळा. शक्यतो तुम्ही जेव्हा तिथून तुमचं डेस्टिनेशन फिरून वगैरे याल तर तुम्ही फोटोग्राफीसाठी अटल टनलचा नॉर्थ पोर्टल या ठिकाणी तुम्ही नक्कीच फोटो काढा. शक्य असेल तर तिथे DSLR कॅमेरावाले पण असतात, तुम्ही त्यांच्याकडून नक्की फोटो काढा. फोटोची कॉस्ट असेल 20 रुपये पर कॉपी. फायनली आता आपण आलो आहोत अटल टनलच्या एक्झिटला, म्हणजे नॉर्थ पोर्टल या दिशेला. आता बघा गाईज, जेव्हा आपण टनेलमधून बाहेर पडतो तेव्हा हे समोर दिसतात मस्त सुंदर पर्वत, सुंदर दऱ्या आणि लाहोल व्हॅलीचं अप्रतिम सौंदर्य. हा नजारा शब्दात सांगता येणार नाही. बघा गाईज, हे जे सुंदर बर्फाच्छादित डोंगर आहेत हे बघण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. जर तुम्ही मनाली ट्रिप प्लॅन करत असाल तर अटल टनलला नक्की भेट द्या. हा फक्त रस्ता नाही, हा भारताचा इंजिनिअरिंगचा अभिमान आहे.